कर्नाटकात एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण झाली होती आणि त्या मारहाणीचे पडसाद तिकडे कोल्हापूरमध्ये देखील उमटलेले दिसतात। कोल्हापुरात कर्नाटकच्या एसटी बस गाड्या अडवलेल्या आहेत आणि त्या गाड्यांवर भगवे ध्वज लावण्यात आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं कर्नाटक सरकार विरोधात हा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। कोल्हापुरात कर्नाटकच्या एसटी गाडीवरील एसटी बस चालकाला जी मारहाण करण्यात आलेली आहे त्यावरून हे आंदोलन करण्यात येते। कोल्हापूरमध्ये याचे पडसाद उमटलेले आहेत। कर्नाटकामध्ये चित्रदुर्गला महाराष्ट्राच्या एसटीच्या ड्रायव्हरच्या तोंडाला काळं बसलं, एसटीच्या तोंडाला काळं बसलं। हा नामर्दपणा कन्नड विधिका संघटनेने केलेला आहे आणि आज ती एसटी इथे येत आहे। पण आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कर्नाटकच्या एसटी बंद करा आणि कर्नाटक सरकारनं मराठी माणसाची जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरू राहणार। त्याने तोंडाला काळे बसलं, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि स्वराज्याचं प्रतीक असणारा आणि मराठी माणसाची अस्मिता असणारा भगवा झेंडा आम्ही या एसटीवर लावणार आहोत। दरम्यान यावर राहुल नार्वेकरांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे। ही घटना खेदजनक असल्याचं त्यांनी म्हटलंय। कुठच्याही प्रकारची हिंसा ही लोकशाहीत अभिप्रेत नसते। लोकशाहीत विश्वास ठेवणारी लोक हिंसेत भाग घेत नाहीत, हिंसात्मक घटनेत भाग घेत नाहीत आणि असं असताना निश्चितपणे हे खेदजनक आहे। परंतु मराठीचा च्या संदर्भात आपण जे सांगितलं, मराठी भाषेबद्दल अभिमान हा प्रत्येक मराठी माणसाला आहे। त्यामुळे असं सगळं कृत्य करून त्या संदर्भातली आपली अस्मिता दाखवण्याची खरोखर गरज नाही आहे।